हो सर. आज सांगलीमध्ये तांदूळवाडीत जी दुर्दैवी घटना घडली. आमचा हर्षल पाटील पिलं न मिळाल्यामुळे हा जग सोडून गेलाय. त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला पाठवलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटना या संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत. या संघटनेचे अध्यक्ष आहेत गौरव वालावलकर माझ्याबरोबर, मी स्वतः कार्याध्यक्ष आहे. सरचिटणीस अमित शिंदे आहेत, उपाध्यक्ष नितेश खाडे आहेत माझ्या मागे, आणि चिटणीस प्रकाश शेलार. त्याचबरोबर ह्या गावचे आमचे सहकारी वैभव आहेत आणि मनसेचे आमचे रस्ते आस्थापनाचे अमोल काळीकडे आहेत. फार दुःखद घटना घडली आहे. मला या सरकारला विचारायचं की तरुण होतकरूंना गमवायचं म्हणजे आता शेतकऱ्यांची आत्महत्या होतीच, तेव्हा आता कंत्राटदारांनी आत्महत्या करायची का? अधिकाऱ्यांचे भाऊबंधू कंत्राटदार झालेत, अधिकारी त्यांचीच बिलं पास करतात असंही आम्हाला कळलंय. 4-5 वर्षापूर्वी मुंबईकडे जगदाळे नावाच्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. म्हणजे आता सरकारने ठीक आहे लाडक्या बहिणी आहेत, पण मग हर्षलची बायको लाडकी बहीण नाही का तुमची? हर्षलची आई लाडकी बहीण नाही का? कंत्राटदारांचे पैसे दुसऱ्या हेडला वळवायचे आणि कंत्राटदारांना काम करून द्यायचं नाही. आम्हाला असंही कळलं की इथे काही मोठी झेंडा आहेत, त्यांच्याकडे सगळी कामं असतात आणि मग ते लोकांना काम, मला नावं नाही कोणाची घ्यायची. मग अशा लोकांनी, अशा संघटनांनी ह्या लोकांवर शोषण करून त्यांना काय मिळणार आहे? असा तरुण जर महाराष्ट्रातनं हिरमोसला आणि आत्महत्या करायला लागला तर कुठे आपण महाराष्ट्र घेऊन चाललो आहे? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठ्या विकासाच्या गोष्टी करतात, पण विकास करणारे हे कंत्राटदारच आहेत ना. मग हे जे लहान कंत्राटदार आहेत त्यांच्याबद्दल विचार नको करायला का? पापू मंत्र्याचं पाप आहे, त्याला माहित आहे कोणी काम केलेलं म्हणे. या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर कोण काम करत असेल सब कॉन्ट्रॅक्टरच करतात. मेन कॉन्ट्रॅक्टर किती काम करतात मला सांगा ना. आम्ही सगळे कंत्राटदार आहोत आणि इंजिनियर आहोत, आम्हाला माहिती आहे काय चालतं ते. असं हात वर करून सरकारचं कसं चालेल? त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. या सरकारने या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे. आज राज्यभरामध्ये कंत्राटदारांचे जवळजवळ 1 लाख कोटीच्या वरती पैसे पेंडिंग आहेत. ते कोणाचे? त्यांच्या बहिणी, त्यांच्या बायका, तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? मग इलेक्शन पुरता पैसे वाटून कंत्राटदारांवर नुकसान जर आपण अन्याय करणार आहोत तर हा अन्याय जनतेवरच आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला तातडीने इथे पाठवलं. आम्ही पाटील कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यांच्या मागे आम्ही भक्कम उभे आहोत असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि यापुढे पुढच्या आठवड्यातच सन्माननीय राजसाहेबांची भेट आमची होणार आहे, त्यांनी वेळ दिलेली आहे. आणि हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा जाईल आणि अगदी मग कुठचाही कंत्राटदार असो त्या कंत्राटदाराचा एकही रुपया राहणार नाही ह्याची आम्ही साहेबांच्या तर्फे आम्ही पूर्ण आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रभर, आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. कसं आहे, या मजूर संस्थांवर पडणारी जी कामं असतात ना, ते चेअरमॅनचंच नाव ते कामावर लागलं जातं. तो कोणाला सबलेट करतो हे नाव कधी शासनाच्या दरबारी येत नाही बेसिकली. मग महाराष्ट्रभर सगळे सब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ओळखत नाही का बेसिकली? कळलं काय? आणि त्या गुलाबराव पाटला सोडून द्यावं, म्हणजे हे पानटपरी चालवण्याचं काम नाही आहे, काम नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर काय असतात ते आम्हाला माहिती.